हाय हॅलो नमस्कार. फिल्मी गप्पामध्ये आपले स्वागत आहे. 100वा एपिसोड, 300वा एपिसोड आणि आता 500वा एपिसोड. हा जो प्रवास, ही जी उत्क्रांती चाललेली आहे यांच्या प्रवासामध्ये, त्यांच्यासोबत आज गप्पा मारूया. आज आपल्या सोबत आहेत जान्हवी, जयंत आणि विश्वा. कसे आहात? मस्त मजेत. सर्वप्रथम अभिनंदन. 500वा एपिसोड आहे. 500वा नाही, 100 हजारावाच मी म्हणेन, कारण 1 तास म्हणजे जनरली अर्धा तासाचे वगैरे असतात. 1 तास. सो काय म्हणताय, कसा होता हा प्रवास? प्रवास म्हणजे खूप छानच आतापर्यंत. गेले 500 एपिसोड, जसं तुम्ही म्हणालात की हे 500 नाही 1000 एपिसोडच आहेत, कारण का महामालिका टीव्हीवर पहिल्यांदा चाललेली आणि 1 तासाचा रोज एपिसोड देणं हा इट सेल्फ इज अ टास्क. सो हे आमचं हे पूर्ण युनिट असतं ना, हे रोज जीव तोडून आम्ही समहाव ते रोज 45 मिनिटं गोळा करत असतो 3-4 युनिटमध्ये शूट करत. बट येस, हा प्रवास खूप छान आतापर्यंतचा आहे आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादाने, त्यांच्या खूप साऱ्या प्रतिसादामुळेच आम्ही आतापर्यंत इथे पोहोचलोय आणि अशीच आशा आहे की अजून 500चे 1000 हो आणि ते 2000 होते. जान्हवी, प्रेमापासूनचे बदल्यापर्यंतचा प्रवास काय सांगशील? कसे चढ उतार आलेले आहेत? खूप चढ उतार आलेले आहेत या प्रवासामध्ये आणि हा प्रवास खर तर खूप खडतर होता, पण अखेरीस जान्हवीने त्या प्रवासातून स्वतःसाठी एक वेगळा मार्ग निवडला आणि त्या मार्गावर ती आता चालते आणि तिचा काहीही झालं, तू काहीही कर, पण मी तुझ्या सोबत आहे असं म्हणणारा तिचा मित्र तिच्या सोबत आहे. सो येस, खूप अमेझिंग जर्नी होती ही. आणि प्रत्येक शो म्हणजे जेव्हा तुम्ही कलाकार असता आणि जेव्हा सिरियल तुमच्या वाट्याला येते, तेव्हा ती सिरियल तुम्ही जगता, ते कॅरेक्टर तुम्ही जगता. सो हा अविस्मरणीय प्रवास आहे आणि हा कायम दिव्या म्हणून माझ्या आठवणीत नक्कीच राहील. ओके. विश्वात असा सखा प्रत्येकाला हवा, नावाप्रमाणेच. काय सांगशील, तुझी ही मैत्री पडद्यासमोर आणि पडद्यामागची, आणि जी काही तुझी सिरियल मध्ये देखील तिला साथ आहे तिच्या प्रवासामध्ये, काय सांगशील याच्याबद्दल? नाही, कमाल. ऍक्च्युली हिच्यासोबत काम करायला खूपच मजा येते आणि तुम्ही जसं म्हणालात काय, खूप मोठा प्रवास, पण काय आहे ना, ऍक्च्युली जर ऑन कॅमेरा जर चांगला बॉन्ड दिसायला हवा, तर त्यासाठी ऑफ कॅमेरा पण चांगला बॉन्ड हवा आणि तो आहे नक्की. आणि त्यामुळे ते ऑटोमॅटिकली ऑन कॅमेरा येतं आणि चांगली मैत्री असल्यामुळे ती चांगली मैत्री कॅमेरा समोर और सीन मध्ये दाखवू शकतो आणि त्याची एक वेगळीच मजा आहे. खरंच खूप कमाल सीन्स काही काही लिहून येतात मध्ये आणि ते करताना सुद्धा म्हणजे फॉर एक्झाम्पल आता त्या दिवशीच असं घडलं की एक सीन होता, 4 पानी सीन होता, चांगला सीन लिहून आलेला, थोडा वेळ झालेला, रात्र होती आणि म्हणजे पॅकअप होणार होतं, पण तो सीन कंप्लीट करायचाच होता. त्यात तिची पण साथ मिळाली, ती पण म्हणाली मी पण थांबते, कारण तो सीन चांगला लिहून आला होता. तर त्यामुळे ती साथ होती की चल करूयात हा सीन, आणि दोघे थांबलो आणि तो सीन कंप्लीट केला. आणि तो सीन इतका इतका छान होता, म्हणजे खूपदा काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही सीन वाचता, डिरेक्टर सीन देतात, सीन सांगतात काय आहे, त्याच्यानंतर डिरेक्टर रिडिंग घेतात. त्या दिवशी असं झालं की आम्ही तो रिडिंग पण, म्हणजे आमचे सर जे आहेत नितीन सर, ते असे ते नाही नाही करू आपण विश्वास ठेवा माझ्यावर, करू आपण. आमचं असं झालं, सर एकदा वाचू तरी द्या. 5 मिनिटात आम्ही सीन वाचला, आम्ही बसलो आणि पुढच्या 5 मिनिटात सीन झाला होता, 4 पानी सीन, आणि आम्ही असं होतो की हो गया, झालं. मग नंतर आम्हाला असं वाटत होतं की चला कटिंग मे बी नंतर घेतील, क्लोजेस जे असतात ते, पण क्लोजेस पण त्यांनी लगेच घेतले आणि आय थिंक 15 ते 20 मिनिटांमध्ये आमचा सीन डन होता आणि खूप छान सीन होता. जसं मी म्हटलं तसं की जेव्हा तुमच्या वाट्याला खूप सीन्स असे येतात, कमी येतात, जे करायला तुम्हाला मज्जा येते, आणि कलाकार हा कॅमेऱ्याचा किंवा सीन्सचा भुकेला असतो. म्हणजे खूपदा त्या बाबतीत आम्ही सगळेच सेल्फिश असतो की अरे माझं ते एक वाक्य, म्हणजे मी मेघनची एक गोष्ट सांगेन, आणि खरंच तो खूप कमाल ऍक्टर आहे आणि जयंत हे कॅरेक्टर त्याने खूप कमालीचं तो वाजवतोच आहे. तर कित्येकदा असं होतं की 2 कॅमेरे असल्यामुळे ना दोघांचे क्लोज एकत्र होतात, तर जर का आमचं एक जण चुकलं ना, तर आम्ही वाट बघत असतो की म्हणजे एक वाक्य आधीपासून, तर त्याचं खूपदा
मी माझ्या वाक्यापासून घेऊ का दिव्या प्लीज. सो आम्हाला खरं तर हे सीन्स करायला खूप मजा येते. डिटेल मध्ये एकदम हो, जात होतो. हो, हो. आय थिंक मी म्हणजे ऑन बिहाफ ऑफ लक्ष्मी निवासच्या सगळ्या कलाकारांबद्दलच बोलेन की सगळे जीव तोडून काम करतात अक्षरशः. म्हणजे मी आणि जान्हवी आम्ही जास्त सीन्स असल्यामुळे आम्हा दोघांबद्दल म्हणजे मी तिच्याबद्दल बोलू शकतो की ती 100% पेक्षाही 200% देतेच. विश्वा जेव्हा कधी सीन त्याच्या वाटेला येतो तो म्हणजे बोलतात ना सिक्सर सेंचुरी मारूनच जातो. सो त्या इंटेन्शनमुळे काय होतं सगळ्यांची पॉझिटिव्हिटी असते त्या सीनसाठी. ॲट द सेम टाइम लक्ष्मी हाऊसमध्ये पण सगळे म्हणजे मोठमोठे कलाकारच आहेत आणि त्यामुळे सगळे सेम पेजवर असल्यामुळे ना प्रत्येक एपिसोड मधले प्रत्येक सीन्स बघावेसे वाटतात असं आहे. बरं पण आता जयंतचं जे प्रेम आहे ऑब्सेशन लेवल ती बुमरँग होते परत तिच्याकडून, काय सांगशील याच्याबद्दल? बोलते ना जो दिया है वो वापस आएगा. सो ते आता केलेले ते उपकार फेडण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात जान्हवीच्या मनात जो पाया आहे वो बोएगा वोही पाएगा. म्हणजे ते ऑफकोर्स आता ते कर्माचे भोग जी लाईफ मध्ये ही टीचिंगच आहे नव्हे हा सिक्वेन्स. म्हणजे की तुम्ही चांगले कर्म केलेत तर तुमच्या वाटेला चांगलंच होईल, तुम्ही वाईट कर्म केल्यावर वाईट गोष्टी घडतील. सो जयंतने भलेही प्रेम खूप चांगल्या मनाने केलं पण त्याचे इंटेन्शन्स किंवा त्याची पद्धत चुकीची ठरली आणि कुठे ना कुठे त्याच्या मनातही तो ग्रे शेडचा जो ग्रेनेस होता तो होताच. त्याने अशा काही गोष्टी घडून आणल्या शो मध्ये ज्याच्यामुळे काही म्हणजे जसं आजीला त्रास देणं, विश्वाला त्रास देणं, जान्हवीच्या फ्रेंड्सना त्रास देणं, खूप काही अशा गोष्टी घडून आणलेल्या आहेत आणि मुळात तिला सगळ्यात जास्त त्रास देणं. सो ऑफकोर्स ते एक ना एक दिवस परत येतात अशी सगळी गोष्ट आता झालेली आहे, जिकडे जान्हवी त्या उद्देशाने घरात परत आली आहे की आता ती सूड पूर्णपणे 100% घेणारच. पण जयंत आता तू सांगितलंस की अशा मालिकेमध्ये भरपूर तू सगळ्यांना त्रास दिलेला आहे, पण जेव्हा सोशल मीडियावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात की बाबा जयंत असा का आहे, असा का वागतो, असं का म्हटलं जातं, मग ह्या प्रतिक्रियांना तू कसा घेतोस? आय थिंक म्हणजे लोकांची प्रतिक्रिया येते हे आम्ही ऑलवेज डिस्कस करतो की ही चांगलीच गोष्ट आहे, कारण का ते कामाची सगळे पोचपावती. कामाची पोचपावती असं सगळेच म्हणतात की जर का मी सिरियल मध्ये काहीतरी असं कृत्य करतोय जे लोकांना बघून मला शिवी द्यावीशी वाटते म्हणजे ते कुठे ना कुठे अच्छा आय थिंक मी बरोबर नोटवर आहे असं मी समजतो. सो मी खूप पॉझिटिव्हलीच घेतो सगळ्याच फीडबॅकला आणि इन अ वे नेगेटिव्ह फीडबॅक असला तरी पण त्याच्यातून आपण शिकू शकतो, ही गोष्ट ऑलवेज असते की. आणि म्हणून मी सारखं विचारतही असतो प्रत्येकाला की हे बरोबर चाललंय का, ह्याच्या चेंजेस असतात. म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करण्याची इच्छा पण असते सीन्स मध्ये. थोडस तुला इथे करेक्ट करते की फक्त तुला शिव्या नाही, तुला आजकालच्या मुली खूप प्रेमही देत आहेत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की असा प्रेम करणारा नवरा आम्हाला हवा. Exactly, भले ते exactly. अशा पद्धतीचं प्रेम पण ते फार कमी असतं आजकालच्या जीवनात, तर Absolutely. ते असा वेळ देणारा प्रेम करणारा हवा. तर त्याबद्दल काय म्हणशील? ऑब्सेसिव्ह लव्हर म्हणजे सुरुवातीपासूनच जेव्हापासून आज 500 एपिसोडचा प्रवास झालाय म्हणजे आमची जी प्रेम कहाणी सुरू झालेली होती जयंत आणि जान्हवीची. असं सुरुवातीला तर सगळं चांगलं होतंच पण ऍट द सेम टाइम त्याचं जे काही पॉझिटिव्ह वागणं होतं हे सुद्धा लोकांना खूप आवडायला लागलं. आणि बऱ्याच अशा फीडबॅक पण मला मिळालेले आहेत ज्याच्यात हे सांगितलेलं आहे की आम्हाला असा नवरा हवाय, असा बॉयफ्रेंड हवाय जो आमच्याबद्दल इतकं प्रेम करू शके, इतकं पॉझिटिव्ह असं. सो असं आय फील की ही चांगलीच गोष्ट आहे ऑलवेज. पण ज्या ऑफकोर्स वाईट गोष्टी करू नका हे मी नेहमी बोलेन. विश्वा, तुझी आणि जानूची जोडी खूप पसंत केली गेली, तर त्याबद्दल तुला अशी कधी अशी छानशी कमेंट आठवते का की बाबा नाही जयंतला तिने सोडून द्यावं, विश्वा तू तिच्यासोबत राहा, असं काही आठवतंय का? मी आत्ता सांगतो हल्लीच निखिल राजशिर्के म्हणजे संतोष येस. त्याला बाळ झालंय आणि त्याच्या बाळाच्या बारशाला गेलो होतो. तर तिथे काही बाया होत्या, त्या आल्या माझ्याकडे आणि मला त्यांनी प्रश्न विचारला, जानू कुठे आहे? म्हटलं, "अच्छा." नाही जानूला तू साथ देतोस, आम्हाला आवडते. सो ऑफकोर्स त्यांना सगळ्यांना आवडते, मलाही म्हणजे आय फील गुड की, कारण काय माहितीये जर म्हणजे काही ऑडियन्सला जयंत आवडतो, काहींना विश्वा आवडतो, दॅट मीन्स हा जो ट्रायो आहे तो वर्क होतोय असं मला वाटतं. आणि कारण सगळ्यांचे ओपिनियन्स असले पाहिजेत. जर सगळ्यांना हेच वाटत राहिलं की नाही विश्वास फक्त म्हणजे प्युअर हार्टेड आहे म्हणून त्यालाच ती मिळाली पाहिजे, तर त्यात मजा नाही. देअर शुड बी
काय म्हणतात कॉम्पिटिशन विद इन ऑडियन्स ऑल्सो, की त्यांनाही वाटलं पाहिजे. आणि ती आय थिंक सक्सेस आहे, ती सक्सेस आहे या येस, मालिकेचं जान्हवीची आणि पाचही of course- बोटं तुपात आहेत म्हणजे. जान्हवीची मजाच मजा. बरं, पण आता जे काही सिरियल मध्ये ट्रॅक चालू आहे, थोडस तू नवऱ्याला इंगा वगैरे दाखवतेस, घरी नवऱ्याकडून काही प्रतिक्रिया आहे का? हे तुझं रौद्र रूप पाहून मी घाबरलो मी वगैरे. खरं सांगते, मी त्या दिवशी म्हटलं मी आणि माझा नवरा ज्या दिवशी वेळ मिळतो किंवा पॅकअप लवकर होतं, टीव्ही बघायला वेळ असतो, त्यावेळेस असं होतं की आम्ही बघतो. माझे म्हणजे स्पेशली माझे सीन्स तर मी बघते. आणि तो ना असं त्या दिवशी माझ्या बाजूला बसला होता, टीव्ही बघतोय, कट्टू त्याचा माझ्याकडे लुक गेला, दिव्या डोक्यात जायला लागलीस मग माझ्या आता. मला हे अजिबात आवडत नाही. म्हणजे जेन्युअनली माझ्या नवऱ्याला सुद्धा जयंतसाठी सिंपती वाटायला लागली आता, की तू हे काय वागतेस, तू हे का करतेस, तुला कळतंय का तू हे सगळं करतेस ते चुकीचं आहे. माझं होतं की मी काय केलं, माझी काही चूक नाहीये, मला सांगतात जे करायला ते मी करते. बट अगेन येस, जयंत हे कॅरेक्टर असं आहे की ज्याला प्रेमही मिळतं, ज्याला रागही मिळतो. आणि त्यामुळेच आज मेघन जयंत इतक्या सक्सेसफुली सगळ्यांसमोर मांडू शकला असं मला तुला वाटतं. क्रिटिक्स शोधायची गरज नाही, तुझ्या घरातच माझ्या आहे. घरातच. आणि आणि माझा निंदकाचे नवरा घर असावे असावे शेजारी, तर शेजारी, निंदकाचे घर माझा आमच्याच नवरा. घरात आहे. हा, हो, म्हणजे माझ्या अगदी पहिल्या शो पासूनच माझा नवरा माझा निंदकच आहे. म्हणजे जेव्हा छान करते तेव्हा ऑफकोर्स कॉम्प्लिमेंटही देतो, पण ते खरं तर योग्यही आहे की जेव्हा आपण काय चुकीचं करतोय किंवा कधी कधी असं होतं ना, आपलं काम नाही आवडत आपल्याला, पण जेव्हा कुणीतरी क्रिटिसाइज ते करतं तेव्हा आपण अजून जोमाने ते काम करण्यासाठी मग पुढे सरसावतो. सो ते तसं आहे. आणि मी वाईट असो चांगलं असो, मी कॉम्प्लिमेंट म्हणूनच घेते. ओके, युजली आपलं पार्टनर एक कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझमच करतं. येस, म्हणजे क्रिटिसाइज करण्यासाठी और तुला कमी लेखण्यासाठी क्रिटिसाइज करत नाही, नाही, बरोबर. काहीतरी इम्प्रुव्हमेंट होणं अपेक्षित असतं म्हणून तो क्रिटिसाइज करतो. सो थँक्यू सो मच. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला भूक लागली असेल, लंच ब्रेक झालेला आहे, तर देखील तुम्ही तुमचा अमूल्य वेळ फिल्मी गप्पाच्या सर्व प्रेक्षकांना दिला. थँक्यू सो मच. आणि मला देखील बऱ्याच महिन्यांनी येऊन तिच्याशी गप्पा मारायला खूप खूप आवडलेला आहे. 300 भागाचा एपिसोड आपण जी पार्टी केलेली होती ती तर एकदम आठवणीतच आहे. आता 500 भागाच्या पार्टीसाठी आम्ही थांबलेलो आहोत. थँक्यू Yes, सो नक्की मच. नक्की आमच्या प्रोड्युसर सरांकडून तुम्हाला लवकरच आमंत्रण येणार त्या पार्टीचे. थँक्यू. थँक्यू.